राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे म्हणा. हरे कृष्ण 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 हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिका हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय, सच्चिदानंद रामदास बाबान की जय, सच्चिदानंद नारायण बाबान की जय, सच्चिदानंद माने बाबान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. आपले इथं इंजन तयार करायच्यात आपल्याला. हा कार्यभागच असा आहे. परंपरा चालते. परंपरा कशासाठी चालते? जो जे आपणासी ठावे तो ती इतरासी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. अनुभूतीजन्य परमार्थ घेऊन आपण मोक्षाच्या मार्गाने निघून चाललो आहे. जे आपल्या बरोबर चालले, जे आपल्या बरोबर प्रवास करतात, ते मरणाच्या रस्त्यातनं बाजूला येऊन मोक्षाच्या मार्गाने चाललेले आहेत. हा उपक्रम फार मोठा आहे संप्रदायाचा. तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. आपलं सगळं काम सोडून माझ्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी आलात. चौधरी कुटुंबाचे धन्यवाद. सगळा वेळ काढून हे नियोजन करतात. तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. प्रवचन नीट ऐका. प्रवचन तेच असणार आहे. तुम्हाला शब्दात मांडता आलं पाहिजे. माझी कॉपी करत जा. मी माझ्या सद्गुरूची कॉपी केली, तुम्ही माझी कॉपी करत जा. आपल्याला नाही काढता आलं तर सद्गुरूचं वाक्य पुढे घेऊन चाला, आणि तेच निरोप आहे. आणि हा निरोपच परमार्थाच्या माध्यमातून किंवा कीर्तनाच्या माध्यमातून आपण पुढे घेऊन चालतो. तर या ठिकाणी मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची ओटी उतरे, येऊ लागते माघारे मृत्यू लोका. जैसे वेश्या भोगी कवडा वेचे, मग दारही चिपू नये तियेचे, तिये लाजीरवाने दीक्षिताचे काय सांगू. ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात पहा. ए जीवा, पुण्य संपलं की परत या जगतामध्ये यावं लागतं. कसं यावं लागतं? दुसरी ओवी ऐका. वेश्येच्या घरी गेलेला, काम वासनेनं भरून किसा भरून घेऊन गेलेला पुरुष, जसं खिशातले पैसे संपल्यानंतर वेश्या दार लावून त्याला बाहेर हाकलून देते आणि दार लावून घेते, तसं पुण्य संपलेल्या जीवाला परत जन्माला यावं लागतं. ओवी कळाली? परत सांगू. मग पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारी मृत्यू लोका. परत यायला लागणार. तू बस घेऊन हातात बस जा. नाही बस ती बंद करून टाकते. क्लिअर नसेल. तर पहा, भक्ती करत असताना नीट फैसला करून घ्या. भक्ती आपण करतो, पण भक्ती शास्त्राने केली पाहिजे. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी भक्ती केली, तुकोबांनी भक्ती केली,
ज्ञानेश्वर महाराज आपली आई आहे. ज्ञानेश्वर म्हणजे आपल्याला मिळालेलं एक रत्न आहे, भक्तीचं रत्न. ज्ञानेश्वर महाराज म्हणलं तरी आज ज्ञानेश्वर महाराज विचाराच्या अनुभवाच्या किंवा ज्ञानेश्वरीच्या रूपाने, हरिपाठाच्या रूपाने, किंवा मग चांगदेव 65च्या रूपाने, अमृत अनुभवाच्या रूपाने, किंवा हरिपाठाच्या रूपाने तुमच्या माझ्या घरात ज्ञानेश्वरच आलाय, यात बिलकुल शंका नाही. आणि तुकोबा गाथेच्या रूपाने तुकोबा आपल्या घरातच आलाय, यात बिलकुल संशय नाही. जर कळून भक्तीचा मार्ग जर नाही कळला तर मग मात्र आपल्यासारखे आपणच अभागी ठरू. जर भक्तीचा मार्ग जर नाही कळला, जर भक्तीचा मार्ग सर्वसाधारण जीव कशात समजतो. आता ही ताई माझ्यापाशी 1 वर्षाने आली, माझ्यापाशी वर्षभर झालं ती माळ घालते. तिची आई अजून निश्चय करते माळ घालते म्हणून. तिची आई अजून निश्चय करते माळ घातली, माहिती नाही कशासाठी घातली. माळ काढली कशासाठी काढली हे माहिती नाही. एखादी ताई मंगळसूत्र बांधते आणि काढून ठेवते का? कशी काढून ठेवल? तिला माहिती आहे की आज माझा नवरा आहे ना. एखादी ताई मंगळसूत्र जोडवे घालती आणि तिचं कपाळाचं कुंकू आहे. तिला म्हणलं की 2-4 दिवस तू हे नको करू, करल का? नाही करत ते. का बरं? तिला माहितीये की माझा नवरा आहे ना. तर माळ घालत असताना का माळ घालावं हेच नाही कळलं. आज जे तुला माळ घातलं, तुला बुक्का लावला, तुला त्या भगवंतात सोबत तुझा अनुग्रह देऊन त्या भगवंतात चैतन्य स्वरूपाचं जीव शिवाचं ऐक्य करून दिलं. ऐक्य करून देणं म्हणजे लग्न लावणं आहे. ऐक्य करून देणं म्हणजे काय? लग्न लावणं आहे. कुठं? तुम्ही ऐकलं? कुठल्या? या पंढरपुरामध्ये. कुठल्या? देहरूपी पंढरपुरामध्ये जीव आणि शिवाचं लग्न झालं. जो जीव शिव एक झाले त्यावेळेस काय झालं? मी देह आहे ही भ्रांती निघून गेली आणि मी चैतन्य स्वरूप आहे हे ऐक्य भाव झाला. नकळत झाला, तुम्हाला कळलं पण नाही. मी चैतन्याशी एकरूप झाले म्हणजे जीव या पंढरपुरात. तुम्ही ऐकलंय कसं वाजत गाजत जीवाच लगीन त्या शिवाशी लागत. ती एक झालं. आता लग्न लागलंय देवासोबत, लग्न लागलंय देवासोबत आणि त्याच्या नावाचं मंगळसूत्र बांधलंय. आता काळजी करायची आवश्यकता आहे का? आता काळजी करायची आवश्यकताच नाही ना. आता मंगळसूत्र काढून ठेवायचा गरज आहे का? आता खायचा विषय कुठं आला? हे समजून घेतलं पाहिजे. हे सर समजून घेतलं तर कर. नाही मी मंगळसूत्र माळ घातली होती पण मी काढून ठेवली. आता भाऊंनी म्हणली माझी माळ 2 दिवसाच्या अगोदर तुटून गेली होती. आज माळ जरी तुटली तर तुझे जीवाचं शिवाचं लग्न लावलंय ते कुठं गेलं का? ते गेलंच नाही ना. बरं तुम्हाला श्वासावर बसवलेलं नाम गेलंय का? गेलेच नाही. म्हणून काय करायला पाहिजे? पहिलं भक्तीचं वर्म समजून घ्या. ज्या देहाच्या अनुषंगाने आपण ज्याला भक्ती म्हणून करतो ती कर्म आहे. मग आता काय काय आलं त्यामध्ये? आपण देहाच्या अनुषंगाने काय करतो? आपण पंढरपूरला जातो, आपण आळंदीला जातो, आपण तीर्थाटन करतो. हा करावं का नाही? मग महाराज करावं का नाही? करावं, करायलाच लागल. तीर्थाटन हा भाग आहेच. तीर्थाला गेलंच पाहिजे. कारण साधू संत गेले कशाला गेले? की आपली आपण सोडवणूक करण्यासाठी गेले. दुसरं संतांचं संघ व्हावा म्हणून गेले, देवासाठी नाही गेले. संतांचा संघ व्हावा म्हणून ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला गेले होते. की जाताना तुकोबा भेटत्यान, जाता जाता निळोबा भेटत्यान, जाता जाता रस्त्यामध्ये असणारे संत महात्मे भेटत्यान आणि संतांची मांदेवाळी पंढरपुरात येईल. आणि मग त्या पंढरपुरात नाम यज्ञ होईल, त्या वाळवंटात काला होईल. संतांनी संतांच्या विचाराचा, आचरणाचा आणि नामस्मरणाचा काला केला 1 आणि सद्गुरूने जीव शिवाचा काला केला 2. हा 3 काले श्रीकृष्ण भगवंतानी गायीर असताना त्या गोकुळात केलेला काला 3. त्यातला 1 काला पंढरपुरात वाळवंटात झालेला 1 काला तो.
खरा तर हा विषय. तर पंढरपूरला जायचं तर मी पंढरपूरला गेलो, हा कर्म शिल्लक राहतं, मी करता भाव शिल्लक राहता, मी पूजा केलं हा भाव शिल्लक राहिला. पूजा करत असताना ते देव वेगळा आणि हा देव वेगळा. ते देव वेगळा ना. ज्या ज्या ठिकाणी गेलं ते देव आपण घेऊन आलो, देवपूजा केली. पण देवपूजा करत असताना सगळ्या देवांच्या मूर्त्या जरी एक आणल्या, ते वेगवेगळ्या जरी मांडल्या, तर सगळ्यांचं खरं जर पाहता तर त्यांचं स्वरूप पाहिलं तर एकच आहे. आकाराने पाहिलं तर वेगवेगळे, पण त्याचं अस्तित्वाचं जर स्वरूप पाहिलं ते सगळ्यांचं पितळ आहे. सगळ्यांमध्ये पितळ एकच आहे, पण देव सगळ्यांचा एकच आहे. पण आपण काय केला, वेगवेगळा मानला. का मानला वेगवेगळा? ज्ञाना बिगर, म्हणून ज्ञान नसल्यामुळं. म्हणून सद्गुरूंनी काय केलं, सगळ्यांमध्ये एक आहे आणि एकामध्ये सर्व आहे. ते सर्वस्व तुम्हाला उच्च प्रतीचं ज्ञान देऊन गेलं आणि तुझ्यामधला जो चैतन्य रूपी देव आहे ते देवच खरा आहे आणि ते देव विश्वभर आहे. आणि मग भक्ती मार्ग समजला. पहिलं काय करत होतो, कर्म करत होतो, उपासना करत होतो, तीर्थाटन करत होतो, वार करत होतो, वैकल्य करत होतो. सद्गुरूने तुम्हाला मोठ्या ठिकाणी नेऊन बसवलं. आता करायचं का? करायचं. हे मजची स्तव झाली, परिज्ञान आहे केले. आता मी देवपूजा करत नाही, वास्तविक सगळ्यांमध्ये असणारं चैतन्य तेच माझ्या त्या देवामध्ये आहे. आता माझी पूजा कशी झाली, आता माझी पूजा कधी सगळ्या देवामध्ये एकच देव आहे अशी पूजा झाली. हे कधी कळलं? संता असवे वस्ता, योग ज्ञानी पैसता, गुरु चरण उपास्यता वैराग्यासी. आता काय झालं, आता मी आणि माझं विसरून गेलो. आता कर्म माझं वेगळं आणि ज्ञान माझं वेगळं. कर्म मार्ग वेगळा आहे आणि ज्ञान मार्ग वेगळा आहे. कर्म मार्गाची उपासना परत यायला लागेल. आणि अजून एक भौतिक मार्ग सांगतो. काही अज्ञान जीव काय करतात माहितीये का, काहीतरी सुखाची अभिलाषा घेऊन भगवंताकडे जातात. ते तर तू कोबारायने खंडितच केलं. हीन म्हणले, संतांकडे जाऊन जर संसार मागत असेल, भगवंताकडे जाऊन जर संसार मागत असेल तर त्याच्यापेक्षा हीन दुसराच कोण नाही. संतांकडे जाऊन देवांकडे जाऊन काय मागायला पाहिजे? देवच मागायला पाहिजे. काय मागायला पाहिजे मला सांगा? देव घरी आल्यावर काय बाकी राहते का? बाकी राहते. शेजारणीला जाऊन मिक्सर कुटून देऊन, वाटण कुटून देऊन म्हणण्यापेक्षा घरी लाईट आहे आणि मिक्सर आणलं, काय राहते का? आता शेजारणीकडे कशाला जाईल? शेजारणीकडे जाऊन सुख मागण्यापेक्षा देवच घरी आणा ना. देव घरी आणल्यानंतर आनंद होईल ना. लाईट घरी आल्यानंतर परत म्हणायचं जरा प्रकाश दे का असं म्हणावं लागणार आहे. लाईटवर फॅन चालतो, हवा, लाईटवर टीव्ही चालतो, प्रकाश दिसतो, लाईटवर चित्र दिसतं, लाईटवर कुठली गोष्ट चालत नाही. आता दिवा लावायची गरज आहे का? म्हणजे मी कर्त्याचा भाव, कर्म करत असताना दिवा लावणं जसं एक अज्ञान जीव करत असतो, तसं संतांनी वाङ्मय काय केलं की संतांनी संत घरी आले आणि लाईट लावून दिली, सगळे उपकरणं चालू केली. आता टिमटिमाचा दिवा कुठे लावायचा? आपण काय करतो, विषय लोभी म्हणे आपण साधन घडविले. आपण साधना करत असताना ही जी साधना तुम्हीच नाही, मी काय, मी पण त्यातच आहे. हे जे कर्म करत असताना जे साधन आहे ते बुडवलं होतं. लईच त्रास झाला ना संतांना, फार मोठा त्रास झाला, फार मोठा त्रास झाला. संतांचं वैभव इतकं मोठं होतं. हे कर्म करत असताना क्षणिक सुख, कर्मातनं क्षणिक सुख मिळत असत. कर्मातनं तू लय झालं, देवाला म्हणली देवा मला चांगला नवरा मिळू दे, सगळं सुख मिळालं का? तिथनं तर सुरुवात झाली दुःख होण्याची. मग आपण मागितलं काय? दुःखच मागितलं ना, नकळत दुःख मागितलं. त्याच्यात मग देवान नवरा दिला म्हणून देवाला म्हणले देवान नुसता नवरा देऊ नको, घरदार बी चांगला दे. परत म्हणजे एक रूम साफसफाई करता येत नव्हतं, आता तर तुम्ही मोठा लट देव घर दिला, आता काय करायचं? दुःख दिलं का सुख दिलं? म्हणजे आपलं मागणं आपल्या बुद्धीने ते दुःखच आहे.
जर घरी गेल्यानंतर तुम्ही चांगला विचार करा, तुम्ही जे मागता बुद्धीच्याने, तुमच्या बुद्धीने सद्गुरूच्या बुद्धीने जर केला तर तुम्हाला मागताच यायचं नाही. सद्गुरूच्या बुद्धीने जर मागायला गेलात ना, तुम्ही एकच मागणं, हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाई ना आवडी, हेची माझी सर्व जोडी, एवढंच मागणं मागचा. एक कर देवा, काय कर तू, फक्त एकच दे की तुझा विसर न व्हावा, किंवा ठाईच बैसन करा एक चित्त देवा, एक काय कर, मला जे आठव माझी ना, एक चित्त करून दे. एकार वर्ण झाला, तरंग बुडाला, आणि देह तैसा झाला एक रूप. आत्ताची सुरुवात झाली तुमची. आता तुम्ही पदार्पण केलात भक्ती मार्गामध्ये, आणि नामसाधना घेऊन भक्ती मार्गाने तुमची सुरुवात आहे. योग्य ठिकाणी प्रवास चालू आहे तुमचा. आत्ता चालू केलाय असं समजा, आणि आत्ता कंबर खचून ह्या मार्गाने चाला. संसार भरपूर करा, कर्म मार्ग सोडू नका. कर्म मार्ग करत करत ज्ञान मार्गाची उपासना करा. तुम्ही तुमच्या स्वरूपापर्यंत जा. तुम्ही करता हा भाव टाकून द्या, आणि करता माझा भगवंत आहे किंवा माझा सद्गुरू आहे अशी धारणा करा. करता कोण आहे? माझे सद्गुरू आहे अशी धारणा मनामध्ये दृढ करा. आणि मग बघा, मग संसार गोड होतोय. संसार इतका गोड होतोय, इतका गोड होतोय, तुम्हाला करावंच लागत नाही काय. सगळं ते करत ही ज्ञान इथपर्यंत आणण्यासाठी फारच त्रास झाला साधू संतांना. लोपले ज्ञान जगी, लोपून गेला होता. हित निनती कोणी, पांडुरंगाला परत ज्ञानोबाचा अवतार घ्यावा लागला. संतांना अवतार घ्यावा लागला. संतांनी नव्हतं असं नाही, पण त्याच्याविषयी कर्मकांड लोकांनी भ्रांती तयार केली होती. उदाहरण म्हणून थोडस मानतो. एक मोठ्या घरचा व्यापारी माणूस, व्यापाऱ्या माणसांकडं मोठं धन होतं. त्यांना दोन मुलं होती, पण दोन्ही मुलं चांगलं नव्हते. वाईट वागणूक करायची, दारू प्यायचे. आता हे सगळी वाटोळ होईल, आपलं सगळं धन वाया जाईल, म्हणून त्या ज्या माणसाने, कोण शेठ असेल, कोण पाटील असेल, त्या पाटलाने काय केलं पहा, युक्ती केली. तिचे धन सगळं एकत्रित एका पेटीमध्ये, गोटोड्यामध्ये घेतलं, आणि गावाच्या मंदिराच्या तिथं गाडून गेले. काही काळानंतर महाराज मरून गेले. ते मरून गेल्यानंतर मरता एक चिठ्ठीवर लिहून ठेवलं की बघा रे दोन पोरं, तुम्हाला जर हे धन धान्य संपलं आणि तुमचे जर हाल झाले तर एक काम करा, मंदिराच्या कळसामध्ये आपलं जे उर्वरित धन ठेवलंय, जर तुम्ही व्यवस्थित वागलात, व्यवस्थित राहिलात, तर मंदिराच्या कळसातनं धन घ्या आणि तुमचं जीवन उज्ज्वली आनंदाने जगा. आता ही चिठ्ठी वाचल्यानंतर इतका आनंद झाला. घरात खायला धन धान्य नव्हतं. आता मंदिराचा कळस म्हणल्यानंतर मंदिराच्या कळसातलं कसं धन काढायचं, आता कसं करायचं, मग लोपले नाही हे लोपले. महात्म्यांना इतकं त्रास झाला हे जतन करण्यासाठी. हे नाम साधना रूपी धन लोपलं होतं. श्रीपाद बाबांना फार त्रास झाला तुमच्यापर्यंत आणायला, फार त्रास झाला. तर हे लोपलेलं आहे ना, हे खून आहे मंदिराचा कळस. आता मंदिराचा कळस म्हणल्यानंतर बरेचसे महात्म्यांना हा विषय मांडला. परत मंदिर तोडलं आणि त्या मंदिराच्या कळसामध्ये धन पाहिलं, ते मिळालं नाही. आता काय करावं? आता तर कळस बी तुटला, धन मिळालं नाही. तसं तुम्ही कर्म मार्गाने ना मंदिर तोडत जरी बसलात तरी देव मिळायचा नाही. त्याला युक्तीप्रमाणे, युक्तीनं जर केलं. एक महात्मा गावात आला, त्याला चिठ्ठी दाखवली, चिठ्ठीवर लिहिलं मंदिराच्या कळसात धन आहे. म्हणले हे सप्ताह चालू आहे, माझं कीर्तन आहे, दुपारी 12 वाजता काला होईल. काल्याच्या टायमाला मी तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर देतो. परत मंदिर बांधा, जेवढं हे उंची कळसाची, ते परत तेच कळस बसवा, आणि तिथं मंदिराच्या तिथं जसं सप्ताह आहे त्या सप्त्याच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला तुमचं धन देतो. महात्मा आला, परत मंदिर बांधलं. 1 वर्षानंतर सप्ताह चालू झाला. सप्त्यात 7 दिवस कीर्तन झालं, प्रवचन झालं, पोरांनी माळा घातल्या, अनुग्रह घेतले, साधना करत राहिले.
महात्म्याने घरी आल्यानंतर तिथं आल्यानंतर शेवटचा काल्याचा अभंग घेतला आणि शेवट काला केला आणि काला केल्यानंतर कळस वरती होता. त्या कळसाची सावली समोर 12-12:30 वाजता महात्म्यांच्या पायापाशी पडत होती आणि महात्म्यांच्या पायापाशी जी सावली कळसाची पडली, म्हणली इथं खोदा, इथं तुमचं घर आहे. आणि मग तिथं खोदल्यानंतर त्या महात्म्याने ज्या गाडलं होतं ते धन मिळालं. कुठं होतं? मंदिराच्या शिखरात होतं. ही युक्ती. जर तुम्ही दांडगाईने गेले असते तर अख्खं मंदिर पाडून गेलं असतं. असंच कर्म मार्ग लागलाय. असंच कर्म मार्गामध्ये फार यातना होतात. अख्खं मंदिर तोडावं लागलं का नाही? उद्ध्वस्त करावं लागलं का नाही? किती मोठा वळसा घालावा लागला आणि किती सोपं होतं, किती सोपं होतं. पण दाखवणारा भेटला, सांगणारा भेटला. म्हणून सांगणारा मला भेटला की तो कळस आहे आणि इथं कळसाची सावली आहे. इथं खोदा, इथं धन मिळालं. आणि मग ते धन मिळालं. कुठलं? राम रतन धन. कुठलं? राम रतन धन. विसरू नका आता. आता विसरायचं नाही. आता मेली तरी विसरायचं नाही. मेली तरी माळ काढायचं नाही. डॉक्टर काही म्हणला तरी नाही काढायचं. डॉक्टर काही म्हणला तरी काढायचं नाही. जर तुझ्या घरामध्ये सुख शांती आणि समाधान पाहिजे असेल तर तू माळ सांभाळ. जर तुझ्या परिवार पुढचा योग्य मार्गाला जावं असं वाटत असेल, तुझ्या भविष्य काळामध्ये तुझं मुलं, तुझे नातवंड, नुसती माळ घरी येत नाही. माळ एक समाधान घेऊन येते. माळ एक शांती घेऊन येते. माळ एक सुख घेऊन येते. माळ एक आदर घेऊन येते. माळ एक सत्कार घेऊन येते. माळ एक मान घेऊन येते. तुला माळाला एवढं कमी नका समजू. माळ हे शिकवती, माता पिता केवळ क्यासी त्यांनी न जावे तीर्थासी. माळ आचरण शिकवते. नुसतीच माळ घातली होती आणि माळ घालणाऱ्याला बी कळलं नाही भाड्याला आणि माळ घालून घेणाऱ्याला बी कळलं नाही भाड्याला. माळ घरी आल्यानंतर माळ नुसतं नाही येत, इथनं पिढी पूर्ण सुधारती. ज्या महात्म्यांनी माळ घातली, ज्या महात्म्यांनी डोक्यावर हात ठेवला, त्याचं उज्ज्वल भविष्य होतं. जतन केलेलं परंपरेनं आलेलं गुह्य तुला दिलंय मी. नसरे लुटिता मागे बहुता जनी जुनाट हे खाणी निवडिल्या. सिद्ध महामुनी साधक संपन्न त्याने हे जतन केले होते. पायाळूच्या गुणी पडले ठाऊक आणि जगा पुंडलिके दाखवले. कुकुट स्वामींनी पंढरपुरामध्ये आश्रम नदीच्या किनारी होतं. जुनं पंढरपूर होतं. त्या स्त्रिया 4 जायच्या कुकुट स्वामीचं दर्शन घ्यायचं. ज्या घाणेरड्या स्त्रिया जाताना त्या पुंडलिकाच्या समोरनं जायच्या आणि एकदम चकाचक नवीन पूर्ण यायच्या. एक दिवशी पुंडलिकाने विचारलं, म्हणले ह्या तुम्ही काय ग, तुम्ही 4 जणी जाता आणि जाताना घाण होऊन जाताना येताना कसं काय एवढ्या शुद्ध होऊन येतात? ते म्हणले चला आम्ही दाखवतो तुला. माई बापाला म्हातारीला घेऊन आलेला पुंडलिक कुकुट स्वामीच्या घरी जाऊ. कुकुट स्वामी म्हणला इथपर्यंत लई यातना करून आलाय, आता तू थांब, माझी जाण्याची वेळ झाली. अनुग्रह दिला, प्रबोध दिला. म्हणले तुझ्या आईची सेवा कर, नामाची साधना कर. या चंद्रभागेत तरी ना तुला भेटायला ना ते श्रीकृष्ण भगवंत दिल्लीवर नाही येईल. कोण सांगितलं? कोण सांगितलं? कुकुट स्वामी. दिल्लीचं युद्ध संपलं आणि तिथनं एक श्रीकृष्ण भगवंत देह ठेवला आणि दुसरा श्रीकृष्ण भगवंत इथं आला पंढरपुरात. आणि पुंडलिका भेटी परब्रह्म आले. आणि त्या परब्रह्माला आज बी उभं करून ठेवलंय त्यांनी. आईची वडिलांची सेवा करताय. त्याला बेस कोण होतं? त्याला पाया कोण होतं? कुकुट स्वामी होते. कुकुट स्वामी कुठल्या संप्रदायाचे होते? ते माझ्या संप्रदायाचे. एवढं मोठं तुमच्याकडे दिलं आणि तुम्हाला त्याची किंमतच नाही कळायला. तुम्ही अजून माळेतन, साधनेतन, नामातन, मग कर्मातच गुंतलाय. एवढं मोठं कुकुट स्वामीनं परब्रह्म आजही उभं केलं. लाखो लोक जाऊन त्याच्या गंगेत न्हावून येतात. लाखो लोक. संतांना दया येते, कळवळा येतो.
संत धर्म आपला सोडत नाही. दुसरं उदाहरण देतो तुम्हाला. एक नदीमध्ये महात्मा गेला होता. नदीमध्ये महात्मा गेला, रोज आंघोळ करायला जायचं. तसं आंघोळ करायला गेला. आंघोळ करत असताना आंघोळ केली आणि मनामध्ये नामस्मरण पुटपुटत होता. सरळ लक्ष एका विंचवावर गेलं. वाहत जाणारा विंचू त्याच्यापासून वाहत चालला होता. लक्षात आलं, वाहत चाललंय. जीव वाहत चालला ना, संतांना बरं नाही वाटत, कळवळा येतो. काय म्हणलं? जीव वाहत चालला ना, जीव वाहत चाललाय. आम्ही कुठं चाललोय? संसाराच्या राहटगाडग्याकडे वाहत चाललो. नीट लक्षात घ्या. मी काल साईनाथ नगर वरनं निघलो. एक पोलीसवाल्याने अडवलं. पोलीसवाल्याने अडवलं. अरे भाऊ, मला म्हणला रॉंग मार्गाने चालला तुम्ही. काय म्हणला? रॉंग साईडने चालला. मी ह्या साईडने येत होतो. मला माहिती होतं रॉंग साईडने चाललो. मी त्या पोलिसाला म्हणलं, तुम्ही पण रॉंग साईडनं चालला, तुम्हाला माहिती का? त्यांनी माझ्याकडे पाहिलं, एवढा मोठा बोका लावला होता. मी तर उभा आहे म्हणले. तुम्हाला उभा हे दिसतंय, मी चाललेलं दिसतंय, मी योग्य मार्गाने चाललोय, तुम्हाला नाही माहिती तुम्ही रॉंग मार्गाने चालला. रॉंग मार्ग म्हणजे नामाशी विनमुख. रॉंग मार्ग म्हणजे नामाशी विनमुख मार्गाने संसारात वाहत जाणं, हा रॉंग मार्ग आहे. आज तुम्हाला कळलं. रॉंग मार्गाने, संपत्तीच्या मार्गाने नामाशी विनमुख होऊन जाणं, हा रॉंग मार्ग आहे. रॉंग मार्गाने संसारात उपभोग घेऊन नामाला विनमुख राहणं, हा वाम मार्ग आहे, रॉंग मार्ग आहे. संसारात सुखी होऊन नामस्मरण करणं, हा सन्मुख मार्ग आहे. विषय भोगून नामस्मरण करणं, हा सन्मुख मार्ग आहे. विषय सुख भोगून, संसार सुख भोगून नामस्मरण करणं, हा सन्मुख मार्ग आहे. सन्मुख म्हणजे असं आणि विनमुख म्हणजे असं. नामाशी विनमुख तो नर, नामाशी सन्मुख हा पुण्यवंत, हा जीव पुण्यवंत. नामाशी विनमुख हा नर पापिया. नामाशी विनमुख राहावं का सन्मुख? आता तुला नामाशी सन्मुख केलं का विनमुख? नामाशी आज सन्मुख झालं. मग आता रॉंग साईडनं नाही, आता राईट साईडनं चालले. मग पोलीस म्हणला तुम्ही रॉंग साईडनं चालला. मला हात धरलं आणि तिथं शेजारच्या हॉटेलमध्ये म्हणला, चला तुम्हाला चहा पाजतो, चला तुम्हाला चहा पाजतो. म्हणलं तुम्ही रॉंग मार्गाने चालला. मी जरी ह्या वाटेनं रॉंग मार्ग, अहो मला काही का पावती द्या असेल एखादी 200 रुपयाची, पण तुम्हाला लय मोठा वळस आहे ना, लय मोठा वळस आहे. परत आहे का जन्म? नाही. या मार्गात पोलीस, आज पोलीस आहे, उद्या नाही ना. किती दिवसाचे? परत जन्म आहे का? नाही. म्हणून मार्ग राईट धरा. ते माझ्या मागच लागलो होतं. मी त्याचं नाव काय नावाने सेव्ह केले, नाहीतर आज त्याला इथं आणलं असतं. त्याचं नावच विसरलं. म्हणून जीव आहे ना, रॉंग मार्गाने नको जायला. याच्यासाठी सत्संग, याच्यासाठी मी येतो. मी काय सांगत होतो? विसरले का मी काय सांगत होतो? महात्मा आंघोळ करायला गेलाय आणि विंचू वाहत चाललाय. त्याला वाईट वाटलं. रॉंग मार्ग कळला, वाहत चाललेला, त्याला वाईट वाटलं. आंघोळ झाली. मग त्यांनी, महात्म्याने त्या विंचवाला हातावर घेतलं, पाण्यासहित हातावर घेतलं. 4 पावलं टाकली, पाणी गळून गेलं. आता विंचू कुठं आला? विंचू आला हातावर. विंचूवाला वाटलं आता मला विंचू म्हणतात ह्याला सांगावं. विंचू जसा हातावर आला, स्पर्श झाला, तेव्हा विंचूवाने डंक केला. इतका वेदना झाल्या की सहन नाही झाल्या. हात झटकला गेला आणि परत विंचू खाली पाण्यात पडला. तेव्हा म्हणले जाऊ दे, मरू दे. आता पुढे जाऊन पाहिलं तर भोवरा होता. आता मला त्यांना कळत होतं की हा भोवऱ्यामध्ये जाणार आणि हा तळाला जाणार आणि त्याला वेदना सहन नाही व्हायच्या. येतो हिताचा कळवळा संतांना येतो. म्हणून त्यांनी परत ओंजळ केली आणि परत उचललं. त्यावेळेस मनातल्या मनात म्हटले, अरे विंचवा, चावणं हा तुझा धर्म आहे, तुझा धर्म आहे, तू सोडला नाही. वाचवणं, वाहत जाणाऱ्यांना वाचवणं हा माझा धर्म आहे, मी कसा विसरू. परत विंचवाला उचललं आणि मग त्या वाळूवर आणून सोडलं. हा जो उपक्रम तसाच चालला.
बळ जे तुम्हाला फोन करतो ना, तुम्ही वाहत चालला आणि त्या वाहत जाऊन कुठंतरी तुम्ही भोवऱ्यात गुतायला नको. हाच उपक्रम चाललाय. येतो हिताचा कळवळा, हिताचा कळवळा येतो म्हणून उपक्रम राबवलाय. म्हणून साठी एक काम करा, हा मी मागे बी सांगितलं होतं, हा अभ्यासक्रम देतो ना तुम्हाला, हा होमवर्क आहे. घरी जाऊन तुम्हाला होमवर्क करायचा. हा क्लास मध्ये जे झालेला विषय जे घरी होमवर्क करायचा आहे. महिन्याने मी परत येईल. थोडीशी साधना, थोडीशी वाचा, थोडस अनुसंधान, थोडस त्यामध्ये. किती सोपं आहे, स्वयंपाक करता करता श्वासावर झुलत राहायचं. किती सोपं आहे, किती सोपं आहे. तुला नाम दिलं ना, त्या नामाचे 2 भाग केले. आज श्वास घेताना किती आनंद. काय करायला सांगितलंय का? करायला गेली तर कर्म होईल. ह्या हाताने टाळी वाजवली तरी कर्म होईल, ह्या हाताने फुल व्हायला तरी कर्म होईल, ह्या पायाने जर चालला तर कर्म होईल, आणि ह्या मनाने जर तुम्ही काय केले तर ते कर्म होईल. कशाचीही उपासना केली तरी कर्म होईल. ते शुद्ध कर्म होईल. काय होईल? शुद्ध कर्म होईल आणि स्वर्ग सुख प्राप्त करसाल. माऊली म्हणते ह्या कर्माने अनुसंधान जरी लावलं, जे जे रामकृष्णारी, जे जे रामकृष्णारी, जे जे रामकृष्णारी, जे जे रामकृष्णारी टाहू जरी पडला, ते सुद्धा ते कर्म ते कुठून व्हायला लागलं? मुखातून व्हायला लागलं. आणि मुखातून ज्या वेळेस होईल त्यावेळेस 1 तास नामस्मरण मी केलं असं होईल. काय होईल? 1 तास मी वाचन केलं असं होईल. 1 तास मी पूजा केली असं होईल. 1 तास मी पाया पडलो असं होईल. 1 तास अनुष्ठान केलं असं होईल. 1 तास अनुसंधान भक्ती केली असं होईल. मी केलं असं होईल. हे मी केलं असं होईल. म्हणून माऊली म्हणते यातनं जर तुम्ही पुण्य करून जर पुण्याचा साठा जरी केला आणि स्वर्ग सुख जरी तुम्ही प्राप्त करून घेतले, ह्याच्या अगोदर स्वर्ग सुख प्राप्त केलेले इंद्रपद प्राप्त करणारे लोक सुद्धा पुण्य संपल्यानंतर या पृथ्वीवर परत जन्माला येतात. म्हणून मग पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उठे उतरे, येऊ लागती माघारी मृत्यू लोका. परत मृत्यू लोकांमध्ये यायला लागले. म्हणून संतांनी काय केलं? संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधले, ज्ञानदृष्टी अवलोकिली आणि शोधूनी काढिले विठ्ठलाचे, त्या परब्रह्माचे नाम. ते नाम तत्व काढलं. सोपं 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 साधन काढलं. या कलियुगामध्ये हे शेवटचं टोक आहे. इथं भ्रांती निर्माण होईल, इथं विसंगती निर्माण होईल, इथं विसर निर्माण होईल. काय काय सांगितलं मी? एक भ्रांती निर्माण होईल, एक विसंगती निर्माण होईल. म्हणजे संगत दुसरंच काहीतरी होईल. मी बसलो ना, मोबाईल बघितलं ना, एक रील संपली दुसरी बघ वाटतं, एक रील संपली, म्हणजे हे विसंगती निर्माण होईल. जेव्हा 15 मिनिटं गेल्यानंतर कळलं मी 15 मिनिटं झालं मोबाईलवर, ह्याला विसंगती म्हणतात. मोबाईलचा वापर झालाच पाहिजे, पण त्या 15 मिनिटांमध्ये त्यातलं काहीतरी आपल्याला ह्याच्यात सांगण्यासाठी एक प्रमाण भेटलं पाहिजे. ह्याच्यासाठी मोबाईलचा वापर. 2 GB आपलंय ना, याच्यासाठी काहीतरी मिळालं पाहिजे. ते 2 GB त्याच्यासाठी वापर करायचा. म्हणजे विज्ञानाचा वापर सुद्धा चांगल्यासाठी करता येतो. विज्ञानाचा वापर चांगल्यासाठी करता येतो. जसं सुप्त रूपाने आता आमच्या पोरांनी सांगितलं, तैसा हृदयामध्ये मी राम. मी कुठे आहे? हृदयामध्येच आहे. मग मी हृदयात आहे म्हणजे पूजा कुठं व्हायला पाहिजे? कुठं व्हायला पाहिजे? बाहेर. मी तिथं बसलोय, ताई आता अगरबत्ती लावती देवाला लावली का देवाऱ्याला लावली? कोणाला लावली? देवाऱ्याला लावली ना. हिला आवडतं ती अगरबत्ती आणायला सांगते ना उद्याला. देवाला आवडतं ते नाही. अगरबत्तीचा वास कुठला आवडतो हिला? मोगऱ्याचा आवडतो. मोगऱ्याचा आणायला सांगते. मग देवासाठी करते का स्वतःसाठी करते? हिला आवडते ते फुलं आणायला सांगते. गुलाब पाकळ्या घेऊन या, ते उद्या एखादच आहे, झेंडू घेऊन या. हिला आवडते हिला आवडते ते त्या पूजेला प्रसाद करते. शिऱ्याचा आज हो काय करू, उद्या 12 आहे, उद्या सकाळी शिऱ्याचा प्रसाद करू. कुणाला आवडते ते? हिला. मग मला सांगा, भगवंताला आवडते, काय करतो आपण? भगवंताला आवडतं काही करत नाही. पण संतांनी आवडे देवासी तू ऐका प्रकार,
नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवासी तो ऐका उच्चार नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळात गवती चंदन तिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. अंडरलाईन करा. देवाला काय आवडतं? तुम्ही पूजा किती केलात, नतमस्तक किती झालात, पंढरवारी किती केलात, तीर्थाटन किती केलात, नाही. आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार रात्रंदिवस करायचा. नामाचा नुसता नामाचा उच्चार, काही करायचं नाही. एकच साधन आहे कलियुगात तुम्हाला तुमच्या स्वरूपापर्यंत घेऊन जाईल, तुमच्या सुखापर्यंत घेऊन, ते म्हणजे नाम. उलट कर्म करत अख्खी ज्ञानेश्वरी जरी पाठ केली तरी वेद वेदा जरी झाला मातेने तावाया गेला कणू सांडूनी उपनीला कोंडा जैसा. कळलं का? नाही कळलं. अख्खी ज्ञानेश्वरी जरी पाठ झाली तर मी ज्ञानेश्वरी पाठ केली असं. मग देव सांडला आणि कोंडा आणला असं. कणू सांडूनी, कण फेकून दिले आणि कोंडा घेऊन आला असं. कळलं का? आता काय विसरलो मी सांगायचं. तैसा हृदयामध्ये मी रामू. देव कुठं आहे? आत आहे. मग काय झालं भ्रांती? त्याच्यासाठी 2 ओव्या त्यांनी सांगितल्या होत्या. पाहे ता दूध पवित्र आणि गोड, पाशी तोचेची हा पदरा आड, परी ते आभेरोनी बोचूड, अशुद्ध का न सेविती. हृदयात असणारा देव विसरून तू जर दुसरं जर काय करत असाल तर त्यांनी पहिली ओवी सांगितलं होती. पाहे पा दूध पवित्र आणि गोड. तिथं पवित्र दूध गोड आहे का? असं त्या स्तनात, त्या स्तनामधलं ते जे जीवरूपी गोचिड, त्यांनी शब्द काय वापरला? नासक रक्त पित. म्हणजे या संसारात भगवंत ओतप्रोत आहे, आत्मचैतन्याने ओतप्रोत आत बाहेर तेवढाच आहे. पण जीवरूपी गोचिड देव पण न घेता, नाम पण न घेता, नामसेवन न करता, जसं दूध कासत आहे, दूध सेवन न करता गोचिड काय करतो? रक्त घेतो. तशी व्यथा त्या जीवाची त्या ओवीत मानली होती. देव तिथंच आहे, देव तिथंच आहे. दूध जसं तिथंच आहे, पण दूध सोडून ते काय घेत? रक्त घेत. का? कमल कम. पहिली होरी पावे पा ते पहा. दूध पवित्र आहे आणि गोड आहे, पाशी त्वचेची आहे. एकच पदर आहे. शेवट त्याच्या एक ओवी लिहिली. तैसा अहम मतीची लवड सोडी, माती न पावती बापडी, म्हणून जन्म मरणाची धोतडी ढवळी ठेली. मला विसरून जर तू दुसरं काय करत असाल तर पहा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पाहे ते पहा. अहममतेची लवड सवडी, मातेन पावती बापुडी, म्हणून जन्म मरणाची धोतडी ढवळी टेली. मला प्राप्त व्हायचा नाही तू काही केला तरी मला प्राप्त व्हायचा नाही. मला प्राप्त करायचंय तर तुला दूधच प्यायला. दूध म्हणजे नामरूपी, संधान रूपी दूध, साधना रूपी दूध, श्वासाचं दूध जे सद्गुरु माईने दिलं, भरभरून दिलं. कमी आहे का? श्वास किती घे, संपणार आहे का? भरपूर दूध आहे माझ्याकडे, भरपूर दूध आहे. किती हवा आहे, किती घेशील, किती आहे तुझं पोट? एवढं सगळं भरलं पोट. किती आनंद आहे, लय आनंद आहे. आनंद घेता येईल. दुसरं चरण लिहिलं, का कमल कंदा आणि दोरदोरी. थोडं त्याला सांगता नाही आलं मराठी, थोडं त्याचं इंग्लिश चांगलं आहे, मराठी थोडं कमी आहे. का कमल कंदा आणि दरदोरी. कमल म्हणजे चिखला म्हणजे कमळाचं फुल उगवतं. चिखलामध्ये कमळाचं फुल उगवतं. बाहेरनं भुंगी येतात आणि तिथल्या कमळामध्ये मकरंद खाऊन घेतात, पोटभर अंतर्प्त होऊन जातात. कुठून भुंगी येतात? बाहेरनं. कुठून? अमेरिकेचे माणसं येतात, त्याच्यातनं तत्वज्ञान घेऊन जातात आणि ठिबक सिंचनाचा शोध लावला त्यांनी आणि मग भारतात पाठवलं. म्हणजे याला ठिबक सिंचन. ठिबक सिंचन तर पहिले अध्यातच लिहिले. जैसे मूळ सिंचने सहजे साका पल्लव संतोषती. त्यांनी वाचून घेऊन गेले. बाहेरनं भुंगे आणले, आले आणि तत्वज्ञान ह्यातनं घेतलं आणि विकसित केलं आणि क्रांती केली त्या लोकांनी.
तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ह्या जो भुंगा येतो, ह्या भुंग्यावर तर येतो, मकरंद सेवन करतो आणि निघून जातो, पण त्याच कमळाच्या खाली चिखलामध्ये एक एक जीवरूपी बेडूक असतो, कायम तिथंच असतो आणि चिखल खात राहतो. ते मांडायचं होतं त्याला. जसं देव तिथंच आहे, हा, जे देव तिथंच आहे. तुम्ही किती लोक म्हणता, किती लोक म्हणता, किती भुंगे कमी आहेत काही तर, कितीतरी भुंगे आहेत, पण तुम्ही इथं आले आणि त्या कमळामध्ये बसून मकरंद सेवन तासभर निघून गेले. या आमच्या इकडच्या भुंग्याला म्हणलं, चला बघा मकरंद आमचा कसा आहे, लय गोड आहे, बघा किती गोड आहे. तुला 4 महिने झाला सांगतोय, बघ मकरंद किती गोड आहे. काय आले भुंगे, काय आले, आलेलं नाही असं नाही. बाबांपर्यंत काही लोक भुंगे कितीतरी आले. तो स्वतःचा खाऊ घेऊन आले सोबत. स्वतःचा खाऊ कळलं का काय भुंगे माहितीये का? गावाकडे पाहिलं का ताई भुंग? स्वतःचा खाऊ काय असतं? उलट ढकलत गोळी बनवतात. नको येते. मी 3 वेळा सांगेन, सोडून यायचं, सगळं सोडून यायचं. मुक्त राहा ना, मुक्त राहा. सद्गुरूकडे जाताना तरी मनात काय आणू नका. संकल्प विकल्प कशाला? संकल्प पण नको, विकल्प पण. संकल्प बी असेल तर बाधत आहे, नाही ज्ञान मिळणार. विकल्प आणला तर मिळणारच नाही. संकल्प पण सद्गुरूकडे जाताना निथळ होऊन जायचं. सद्गुरू लिहितो बराबर त्याच्यावर, का कोरी पाटी नाही नेता येत. सद्गुरू लिहितो, सद्गुरूकडे कोरी पाटी होऊन जा. सद्गुरू लिहितो बराबर. तुमचं जीवन मार्ग सुख समाधानी आणि शांती चौकाकडे घेऊन जातो सद्गुरू. सद्गुरूचा हात धरा, ऐसे यांचा पदर धरा, तिने देव येईल घरा. ऐसे पदराचे धनी साधू संत ऋषी म्हणे. असे पदराचे धनी, फार मोठा पदर तुम्ही धरलाय. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय म्हणे त्याला सांगायचं होती. ज्या तुला कल्पतरूला जोडले ना, जे गुरु परंपरेला जोडले ना तुला मी, त्याच्या खाली बसून वाईट विचार करायचा नाही. मग वाईट व्हायला लागतं. चांगला विचार करता. हे कल्पतरूचं झाड आहे माझं, हे कामधेनू गाय आहे. हे काय आहे जे तुझ्या दरवाजात आज बांधले, हे कायाकल्प आहे. कायाकल्प म्हणजे काय? कायाकल्प म्हणजे काय? एक डब्बा येतो कायाकल्पाचा, तुला आज सांगून ठेवतो. पतंजलीने काढलाय, त्याच्यामध्ये सगळे कंटेंट्स असतात. सगळे कंटेंट्स असतात. त्याचा 1 चमचा जरी खाल्ला ना, शरीरात 1-2 भाकरी खाल्ल्याचं मिळतं. हे कायाकल्प आहे, ते 1 चमच्यात मिळतं. हे नामामृत आहे. काय आहे? नामामृत आहे. म्हणून तर नामामृत गुडी वैष्णवा लादली, योगी साधली सकाळ शेती. नामामृत आहे जे तुम्हाला मिळाले. तुम्ही इथं आलात, नामामृत सेवन केला, हा मार्ग लय चांगला आहे. उपक्रम तर त्याच्यापेक्षा चांगला आहे. उपक्रम सगळे काम बाजूला ठेवा राव. काय तुम्हाला घ्यायचं? येऊन बसायचं. घरी गेल्यानंतर आज आता अशी प्रार्थना करा की मी रोज नामस्मरण करा. रोज नामस्मरण. ज्या घरामध्ये रोज नामस्मरण होतं ते घरच मंदिर होऊन जातं. दरिद्री दूर निघून जाते. बोलवलं तर येत नाही, बोलवलं तर घरी येत नाही. हा मार्ग लई चांगला आहे. म्हणून मग पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे, येऊ लागती मृत्यू माघारी, मृत्यू लोका. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेल्या पद्धतीनं तुम्हाला कर्म मार्ग न करता ज्ञान मार्ग कसा ते तुम्हाला सांगितलं. लक्षात ठेवा. परत आपली भेट 1 महिन्यानंतर होईल. येताना एखादी सखी घेऊन या. येताना एखादी सखी घेऊन या. आणि तुळशीची माळ तुमचं मंगळसूत्र आहे. आणि तुमचा नवरा वैकुंठात तो पांडुरंग परमात्मा आहे. तुम्ही जर कुंकू लावलं त्यांचं तर भाग्यशाली आहात. हे वैभव आहे माझ्या भक्तीचं. चांगली मोठी माळ घाला अशी, आणि अशी वरती घेऊन चला. ताट मस्त. तुमच्याकडे बघणारा दारोड्या सुद्धा झोपला पाहिजे. राम कृष्ण हरी म्हणला पाहिजे. वैभव आहे आपलं.
हा भक्तीचा माज म्हणला तरी चालत. तो माज मी केलाय, तुम्ही पण करा. त्या आनंदात राहा, त्या आनंदात राहा. कालचा विचार अजिबात नका करू, भविष्याची चिंता अजिबात नाही, भूतकाळाचा विचार अजिबात नाही. तुमचा तो बीपी वाढवला. वर्तमान काळात नामस्मरण करा. काय काय म्हटलं मी? कालचा जो विचार केला, काल गेला, आता ती भूत आहे. काय ते? भूत आहे. आणि येणारा जो वर्तमान आहे तेही तुमच्या हातात नाही. कालचा भूत आहे तेही तुमच्या हातात नाही. तुमच्या हातात काय आहे? वर्तमान आहे. वर्तमान, आत्ता. आत्ता वर्तमान म्हणजे आत्ता चालू काळ, त्याला वर्तमान काळ म्हणतात. वर्तमान काळ भगवंताच्या नामात घालवा. उद्याचा विचार नाही किंवा कालचा विचार अजिबात करू नका. झालेली सेवा माझ्या मायबापाच्या चरणी, सद्गुरूच्या चरणी, तुमच्या सगळ्यांच्या चरणी अर्पण. धन्यवाद. तुम्ही सगळेजण इथं आलात, माझं ऐकलात, तुमचं चरण स्पर्श धन्यवाद. आणि सगळ्यांना जय हरी, जय हरी, जय हरी. विठाला 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 विठाला. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज. शांती ब्रह्म एक